तुम्ही म्हणटाले की पयरचें आंदोलन पळयल्या उपरांत निटाचें डेफिनेटली आंदोलन करचें ताका अधिकार आसा. नीट आंदोलन करप किंवा निटा खातीर एखादो जाल्यार आसा तांचो अधिकार आसा. स्टुडंट्स म्हणून करपाकूय जाय, हांव नाय म्हणचो ना. पण त्या नीट आंदोलकांक निटाच्या आंदोलनान ही ज्या पद्दतीची कृत्यां आणि ज्या पद्दतीचे विचार, ज्या पद्दतीची लँग्वेज ही जी विचारली ती आयच्या विद्यार्थ्याची आसूं शकना. हय, आंदोलनां हाज्या पयलीं कितलीशीच जाल्यार आसतली. तुमी तुमच्या स्टुडंट्स लायफान म्हणजे बी ते कोणी प्रायम मिनिस्टर आसूं नी, कोणी एड्युकेशन मिनिस्टर आसूं नी, म्हणजे सगळ्या जाणांनी अशा पद्दतीची आंदोलनां केल्या आसतली, पळयल्या आसतली. बट इतक्या सकयल्या लेवलाचेर वचून आपल्या विचाराची पातळी केन्ना कोणी खालोवंक ना आसतली. म्हणून आमकां विचार करपाक जाय की वाय दीस इज हॅपनिंग. अरे सगळें बरें आसा, मागीर तो उमर खलीत कोण तर जेका सोडे म्हणून अरे नीट पेपराचे आहा ताचो राजिनामो मागलो. तुम्ही शिक्षण मंत्र्याचो बरो आसा, हांव ना म्हणना. त्यांनी बाय टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी इन द नेशन इंटरेस्ट, धर्मेंद्र प्रधानजी एड्युकेशन मिनिस्टर हॅड गिवन द रेजिग्नेशन्स. डेफिनेटली ही हॅज गिवन द रेजिग्नेशन इन द इंटरेस्ट ऑफ द स्टुडंट इन द इंटरेस्ट ऑफ द नेशन. बट उमर खलीत कोण, ज्या अफजल गुरूच्या बरोबर ज्याचो संबंध आसा, जो संसदेचेर ज्यांनी हल्लो केलो, ताका सोडे हे प्लकार्ड विद्यार्थ्यांच्या आंदोलनान ते कित्याक तर दिल्ली रायट्स ह्या केसीत जेका अरेस्ट केला गेला ताका सोडे म्हणून गोंयच्या आझाद मैदानाचेर ताचो प्लकार्ड दाखयता. हे कोण लोक? म्हाका दिसता आमी स्टुडंट्सांक जागे करपाची गरज आसा. अदरवायज दीस वील डिस्टर्ब आवर कम्युनल हार्मोनी.